बस स्टॉप राहिला असतं तर आज आम्हाला चांगलं असतं, कारण आम्ही बसवाल्यांना रोज बोलत असतो की आम्हाला कॉलेजला जायला उशीर होतो, पण बसवाला ऐकत नाही आणि रोज बस लेट येते. 8च्या नंतरच बस येते आम्हाला कॉलेजला रोज जायला उशीर येते. मग तुम्ही इथे रस्त्यावर का उभे आहेत? तर बस स्टॉपच नाही तर आम्ही रस्त्यावरच उभे राहणार. बस स्टॉप नाही मिळत नाही. तुम्ही लेट येता असं मुलांच्या सांगणं आहे, त्याच्यावर काय तुम्ही सांगाल? लेट नाही, आमच्या बरोबर आहे. आम्ही कसं तिथून येतो सायवनवरून. मग मुलं का सांगतात आम्ही ते टायमाला येतो. आमचं काही नाही. मग तुम्हाला इथं बस उभी करायला प्रॉब्लेम होतो का? प्रॉब्लेम होतो ना, इथे जागाच नाही, त्याच्यामुळे आम्ही तिकडे साईडला थांबतो. मग तुम्हाला काय वाटतं इथं बस स्टॉप झाला पाहिजे? हो, बस स्टॉप घ्यायलाच पाहिजे ना, कारण आम्हाला जागाच नाही, इथे लावायला जागा नाही. इथे बघतो ते इथे म्हणजे ट्रॉफिक पूर्ण होते. आता गाडी बघा ना तुम्ही, समोर बघा गाडी कुठे आहे. आता जागा तर साईडला पाहिजे, पार्किंगला जागा नाही मिळत. हो, साईडला जागा पाहिजे. पालघर जिल्ह्यातील उधवा गावातील मुख्य बाजारपेठेतील बस थांबा सध्या अतिक्रमणामुळे अक्षरशः नामनेश होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 30 वर्षांपासून बस थांब्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून प्रवाशांना उभे राहायलाही जागा उरली नाही. वारंवार ग्रामसभेत तक्रारी, अर्ज व ठराव होऊनही प्रशासनाने या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बाजारपेठेचा परिसर असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. मात्र अतिक्रमणामुळे बस थांब्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. परिणामी शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना ऊन, वारा आणि पावसात रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. हक्काचा बस थांबा असताना आम्हाला रस्त्यावर उभे राहावे लागते. मग प्रशासन नेमके कुणासाठी काम करते, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. 8 वर्षापासून मार्केट शेड धूळ खात बस थांब्याच्या समस्येसोबतच उधवा बाजारपेठेतील मार्केट शेडचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हे शेड तब्बल 8 वर्षापासून पूर्ण झाले असतानाही अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आले नाही. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांना त्याचा वापर करता येत नाही. तसेच ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या हक्काच्या घरपट्टी व भाडे उत्पन्नावर पाणी फेरले गेले आहे. या निष्क्रियतेमुळे ग्रामपंचायतीचे लाखो रुपये आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. ग्रामसभेतील ठराव कागदावरच. प्रत्येक ग्रामसभेत बस थांबा, अतिक्रमण व मार्केट शेड बाबत अर्ज दिले जातात, ठराव मंजूर होतात, चर्चा रंगतात, मात्र प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची ही उदासीनता पाहता उधवा गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 30 वर्षांपासून बस थांबा अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. 8 वर्षापासून मार्केट शेड वापराविना पडून आहे आणि तरीही प्रशासनाला वेळ मिळत नाही. हीच उधवा गावाची दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. प्रवासी रस्त्यावर उभे आहेत, ग्रामपंचायतीचे उत्पन्न रस्त्यावर गेले आहे आणि जबाबदारी मात्र कुणाच्या खात्यात नाही. आता तरी प्रशासन जागे होणार की उधव्यातील नागरिकांनी बस प्रमाणेच कारवाईची वाट पाहत आयुष्य काढायचे, असा सवाल उपस्थित होत आहे. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.